बदलापूरच्या सानेवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। चोरीची घटना घडलेली आहे आणि चोरट्यांनी तब्बल 6 दुकाने जी आहेत या परिसरातली फोडली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर सिद्धी मसाला अँड ड्रायफ्रूटचं दुकान आहे। येथून चोरी करत जे आहे ते मोठ्या प्रमाणात कॅश त्यांनी लंपास केलेले आहे आणि बाजूला आपण जर पाहिलं तर भाग्यलक्ष्मीचे दुकान आहे, तिथेही त्यांनी चोरीचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तिथे त्यांना काही हाती लागलेले नाहीये। तो जो दादा त्या दुकानात काम करतो त्याचे कपडे त्या पिशवीमध्ये असतात, ती पिशवी मात्र त्यांनी लंपास केलेली आहे, त्यातून त्यांनी पैसे लंपास केलेले आहेत आणि कुठेतरी या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। काय नेमकं घडलेलं आहे, किती कॅश गेलेली आहे आणि कोणकोणती दुकानं फोडली आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। सर, नेमकं किती दुकान आपल्या इथं फोडली? आपल्या इथं 4 दुकान तोडलेली आहे। माझी 3 शटर तोडले दुकानाचे सिद्धी मसाल्यांचे आणि एक भाग्यलक्ष्मी ट्रेडिंगचं शटर तोडलेलं आहे, एक परफेक्ट कपडेवाल्यांच्या सानेवाडला त्यांचं शटर तोडलं, एक आपल्या इथे सापल्या बिल्डिंगमध्ये टी शर्टचे कारखाना आहे, टी शर्ट त्यांचं ऑफिस तोडलेलं आहे। म्हणजे इथे 4 आणि तिथे 2 असे एकूण 6 तोडले। 7 दुकानं तोडलेली आहे। 350 400 मध्ये ह्या दुकानाचं तोडलेली आहे आणि आपल्या सिद्धी मसालावरून कॅश गेलेली आहे, करीबन 16-17 हजार गेली आहे। त्याच्यामध्ये 50चे नोट आहे, 100ची नोट आहे आणि 20 10ची आहे आणि चिल्लर आहे। सगळं मिळून करीबन 15-16 हजार रुपये होतोय। ते सगळं घेऊन गेले पिशव्यामध्ये टाकून। हा घटना झालेली आहे। तर आम्हाला आता असा भीतीसारखा वाटते बाबा, आता आपण काय करू शकणार। अशी दुकानाचं मोठं मोठं शटर आहे, हेवी शटर आहे, ते पण ते लोकांनी कसं तोडते आणि तोडून आतमध्ये घुसते आणि 4 वाजता तर पब्लिक पण बदलापूरला मध्ये चालू होऊन जाते, तरी पण आता चोराला भीती वाटत नाही। काय पहाटेच्या सुमारास घडले, पहाटेच्या सुमारास। हो, पोलीस प्रशासनाकडे काय विनंती असेल आपली? आम्ही पोलीस विचारणा हेच करतो बाबा की तुम्ही रात्री 400 350 मध्ये तर एकदा इथे ट्रिप मारली किंवा हे म्हणजे पेट्रोलिंग केली तर आम्हाला जरा बरं वाटेल पोलिसांकडून। तुम्ही गेलते पोलीस स्टेशनला गेलते का? आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन आलो। ते आम्हाला सांगितलं आहे, नंबर वगैरे घेतले, माझा कंप्लेंट घेतली लिहून। ते म्हणते आम्ही तुम्हाला कॉल करणार आहे परत, आम्ही त्यांना धरलं तर। यापूर्वीही 2 वेळा अशीच घटना हे पहिला असा 2019 मध्ये माझा झाला होता आणि एक 2022 मध्ये पण दुकान तुटली होती। हा 3री वार दुकान आहे माझी तुटला आहे चोरांनी। नक्कीच आपण बघू सुद्धा हा धक्कादायक चोरीचा प्रकार घडलेला आहे। चोरीचा प्रकार म्हणजे मोठ्या प्रमाणावर। समोर जे भाग्यलक्ष्मी ट्रेडिंगचं दुकान आहे तेथेही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शटर आपण जर पाहिलं तर दादा या लोकांनी सगळ्यांनी सरळ केलेलं आहे। पूर्ण एवढं हॅवी शटर असूनही ते पूर्ण त्यांच्या माध्यमातून वाकवण्यात आलेलं। दादा, काय चोरीला गेले, किती वाजता घडले? सीसीटीव्ही चालू आहे का आपल्याकडे? हो, सीसीटीव्ही चालू आहेत। पहाटे 3:30-4च्या दरम्यान आलते 2 जण इथं। आतमध्ये त्यांनी सेटर उचकडून आत गेले। ते सगळीकडे त्यांनी बघितलं काय सापडतं का, पण त्यांना काय सापडलं नाही। त्यानंतर त्यांनी माझ्या कपड्याची पिशवी घेतली आणि बाहेर निघून गेले। कपडे टाकले का फक्त पिशवी? फक्त पिशवी घेऊन गेले, कॅश चोरी। हो, कॅश चोरी करण्यासाठी। नक्कीच या दादांसोबत आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांना इथे काही हाती लागलं नाही आणि त्या दादांचे जे कपडे ज्या पिशवीमध्ये होते ती पिशवी मात्र त्यांनी इथून लंपास केलेली आहे। चोरीची कुठेतरी ही घटना घडल्यामुळे परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। या परिसरात आपण पाहिलं तर सानेवाडी परिसरामध्ये 4 दुकानं फोडलेली आहेत आणि पाठीमागे आणखीन 2 दुकानं जी आहेत ती फोडलेली आहेत। तिथेही आपण थोड्या वेळाने जाणार आहोत, तीही माहिती घेणार। परंतु या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। सिद्धी मसाला अँड ड्रायफ्रूट हे दुकान जे आहे ते इथे यापूर्वीही 2 वेळा चोरीचा प्रकार घडलेला, तेव्हा त्यांचे ड्रायफ्रुट्स चोरले होते मोठ्या प्रमाणात। नंतर दुसऱ्यांदा कॅश चोरली होती आणि आजही आपण जर बघितलं तर आजही कॅश चोरल्यामुळे कुठेतरी या व्यावसायिकांमध्ये एक भीतीचं असं वातावरण आहे। एवढे मोठे शटर असतानाही त्यांनी हे शटर तोडलेले आहे आणि तब्बल 15 ते 16 हजार कॅश जी आहे ती इथून लंपास केलेली आहे। भाग्यलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी असेल आणि सोबतच सिद्धी मसाला अँड ड्रायफ्रूटचं दुकान असेल, इथेही चोरीचा प्रकार घडलेला आहे आणि पाठीमागे आणखीन 2 दुकानं जी आहेत ती सानेवाडी परिसरामध्ये फोडल्यामुळे कुठेतरी एक भीतीचं असं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। दादा, काय वाटतं, भीतीचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळते, काय पोलीस प्रशासनाकडे काय विनंती असेल? पुन्हा पोलीस प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। असे प्रकार जर घडत असतील तर ते बरोबर नाही ना। नक्कीच कालही एक प्रकार मोहनपाम परिसरामध्ये घडलेला, तिथे जवळपास 4 लाखांची चोरी झाली होती। आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा कळलं की त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने कुणीतरी ती चोरी केली होती, परंतु या चोरीच्या घटना शहरात
वाढत असल्यामुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते, असंतोष पसरलेला आहे. आम्ही दुसरीकडेही जाणार आहोत, तिथे कशाप्रकारे चोरीची घटना घडलेली आहे, त्यांची किती रोकड गेलेली आहे, त्यांचं किती नुकसान झालेलं आहे, त्याचीही माहिती आम्ही बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.